पुणे शहरामधील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार समोर आला। या घटनेची दखल भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतलेली आहे आणि ही घटना लक्षात येताच भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि काहींनी मिळून पुन्हा त्या हिरव्या रंगावरती भगवा रंग देऊन त्या ठिकाणी एक गणपतीचा फोटो ठेवलाय। पुणे शहरामध्येच नाही तर महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढलं असल्याचा दावा सुद्धा मेधा कुलकर्णी यांनी केल्याचं पाहायला मिळालं। आपल्या आजूबाजूला काय घडतं याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया आणि कृती करूया असं आवाहन सुद्धा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलंय। मी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी अशा प्रकारचा हिरवा रंग, फुलं, उदबत्त्या असं काहीही पूर्वी नव्हतं आणि मग तिथे ते अचानक कसं आलं। तर या गोष्टींची माहिती मिळाल्यावर त्वरित उपाययोजना केली पाहिजे असं मला वाटतं। मी अनेकांनाही आवाहन केलेलं आहे आणि आपल्या जमिनी, आपल्या प्रॉपर्टीज किंवा एकंदरीतच सगळ्या गोष्टी या सुरक्षित राहाव्यात। विदाऊट एनी रिझन पूर्ण असा पट्टा मारलेला होता, उभा आडवा, आणि तिथे फुलं ठेवली होती, उदबत्त्या लावल्या होत्या। मला काही त्याचं कारणच कळलं नाही, कोणालाच त्याचं कारण कळलं नाही। दुकानदारांकडे आम्ही चौकशी केली, अशा प्रकारच्या कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी पूर्वी नव्हती ना आता कशी अस्तित्वात आली हा सगळ्यांकडे प्रश्न होता। त्यांना आमचं म्हणणं आहे की असल्या याच्यात पडण्यापेक्षा पुण्यामध्ये वाढलेल्या गुन्ह्यांच्याकडे लक्ष द्या। पुण्यामध्ये जे काय आता क्राईम वाढलेला आहे त्याच्यावर लक्ष द्या, त्यावर रंग मारा, कोणता मारता येतो तो, कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे। यांना दोन धर्मामध्ये ते करणार म्हणून भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद, हिरवा विरुद्ध भगवा हे करूनच तरुणांना बेवकूफ बनवायचं आहे।